and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 5. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय, कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून. ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. रंजना आणि संतोष हे माझे 2 लहान शेजारी आणि शरद दादा हा आमचा इंग्रजी बोलणारा पाहुणा. आज हे सर्वजण इंग्रजीत अंक शिकणार आहेत आणि इंग्रजीत बोलताना त्या अंकांचा वापर करणार आहेत. सॉरी सॉरी सॉरी, किती वेळा म्हणाले सॉरी दादाला, तरी तो चिडलेलाच आहे. मग तू चुकीचा आरोप केलास त्याच्यावर, चिडणारच तो. मावशी, तो सारखा मला चिडवतो, माझी पुस्तकं लपवतो, म्हणून मला वाटलं त्यानेच लपवलं होतं माझं पुस्तक. पण मी सॉरी म्हणाले ना त्याला. So, your brother is still angry, huh? Ranjana, भाऊ मोठा? येस, राजू इज ओल्डर दॅन रंजना. Ranjana, how old is your brother? माय ब्रदर इज 14 वर्षाचा आहे तो. 14 कसं म्हणतात इंग्रजीत? मला माहिती नाही. मला येतं बहिणीचं वय सांगायला, मला विचारा. बरं, हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर? माय सिस्टर इज 5. हां, ते अंक मला पण येतात, त्यात काय. 1 2 3 4 5. What is this 4, 5? It's 4, 5. 4, 5. 4 5. 1 2 3 4 5. That's right. 1, 2, 3, 4, 5. 6 7 8 9 10. थांब, हळू. 6ला काय म्हणतात? 6 7 7 8 8 9 9 10 10. गुड. 6 7 8 9 10. 6 7 8 9 10. I know Marathi numbers. मग बरं, रंजना आणि संतोष तुम्ही इंग्रजी आकडे सांगा आणि शरद मराठी सांगेल. ओके, स्टार्ट. शरद दादा 1 1, 6 6, 8. 8. अरे बाबा, 8 नाही, 8 8. 8 म्हणजे 8. 8. शरद दादा 4. चोर? चोर नाही, 4. 4 4 4. 1 2 3 4 5. शरद दादा 6 7 8 9 10. 6 7 8 9 10. गुड, व्हेरी गुड. आता पुढच्या अंकांचं काय? आफ्टर 10 11ला म्हणतात 11. 11 येस, आय एम 11. आय एम 11. 11 12 13 म्हणजे 11 12 13. 11 12 13. मग त्यानंतर 14 15. 14 15. माझा भाऊ 14 वर्षाचा आहे.
माय ब्रदर इज 14 म्हणजे 14. बरोबर. 14 14, 15 15. 11, 12, 13, 14, 15. 11, 12, 13, 14, 15. मग 16 16, 17 17, 18 18, 19 19. I am 19. 16, 17, 18, 19. हे बघ संतोष, 15 नंतर सोपं आहे. 6, 7, 8, 9 आपल्याला येतं. मग 6, 3, 16, 7, 3, 17, 8, 3, 18, 9, 3, 19. आणि 20ला म्हणायचं 20. 20. चल संतोष, परत म्हणूया. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. गुड. आता सांगा पो आपल्या भावंडांची वय. रंजना, हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर? माय ब्रदर इज 14. 14. Santosh, how old is your brother? My brother is 9. And how old is your sister? My sister is 5. No. 5. रंजना, हाऊ ओल्ड इज युअर फ्रेंड मंगला? My friend is 10. I am 10. I am 11. My friend is 11. I am 44. My friend is 44. 4, 5, 15, 44. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर? I have no brother. How old is your sister? My sister is 16. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण 1 ते 20 अंक इंग्रजीत म्हणूया. एक एक अंक माझ्या मागे म्हणा. उच्चाराकडेही लक्ष द्या हं. सर्वजण एकत्र म्हणा, पण ओरडायचं नाही. 1, 2, 3. हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणायचा प्रयत्न करा. 4. हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा. 5. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. आता हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा. 14. आता हा उच्चार नीट ऐका आणि माझ्यासारखंच म्हणा. 15. 16.
17, 18, 19, 20. गुड. आता आधीच्या पाठात तुम्ही एखाद्याला त्याचं वय कसं विचारायचं ते शिकलात. हाऊ ओल्ड आर यू? आज तुम्ही एखाद्याला त्याच्या बहिणीचं वय कसं विचारायचं ते शिकणार आहात. हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर? तुम्ही सगळे माझ्या मागून एकत्र म्हणा पाहू. हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर? गुड. आता घंटा वाजली की टीचर सांगतील त्या दोघांनी उभं राहायचं. एका मुलीनी किंवा मुलांनी दुसऱ्याला विचारायचे, हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचे. इंग्रजीत आपल्या बहिणीचं वय सांगायचे. माय सिस्टर इज 7 किंवा जे वय असेल ते. आणि बहीण नसली तर तसं सांगायचं, आय हॅव नो सिस्टर. दोघंजण उभे राहिले का? मग एकानं दुसऱ्याला त्याच्या बहिणीचं वय इंग्रजीत विचारायचे आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचे. आता मला सांगा, बहिणीचं वय विचारलं आणि उत्तर सांगितलं, तसंच भावाचं वय विचारणं किती सोपं वाटते नाही? कसं विचाराल सांगा बरं. तुझ्या भावाचं वय काय हे इंग्रजीत एकत्र म्हणा पाहू. हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर? असं म्हणालात का? गुड. घंटा वाजली की दोघांनी उभं राहायचे. दोघंजण तयार? एकमेकांना इंग्रजीत भावाचं वय विचारायचंय आणि उत्तर द्यायचं. आता तुम्ही वर्गात असाच सराव चालू ठेवा. जोडीजोडीने एकमेकाला आपल्या भावाचं बहिणीचं वय विचारा आणि उत्तरं द्या. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर हा सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू भगिनींनो, you. या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात